काल मध्यरात्री मी गाढ झोपेत होतो. मात्र 1 वाजता मध्यरात्री जितेंद्र आव्हाड हे पोलिसांबरोबर वाद करत होते. जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांचा जो राडा झाला होता त्याचवरून हा सगळा मध्यरात्री जो घटनाक्रम घडलेला आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे. मात्र जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या राड्याची पहिली ठिणगी ही मागच्याच आठवड्यात पडली होती. आता हा जो काल सगळा राडा झालाय त्याची सुरुवात कशी झाली आणि 18 जुलैच्या मध्यरात्री काय काय घडलंय याची A to Z स्टोरी, सुरुवातीपासूनची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सगळी देणारच आहे, पण आव्हाड की पडळकर सुरुवात या वादाची कुठून झाली आहे याची क्रोनॉलॉजी काय आहे हे तुम्हालाच ठरवावं लागेल. कारण मागच्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात प्रवेश करताना मंगळसूत्र चोराचा अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मात्र आव्हाडांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केल्याचं सांगितलं गेलं. यानंतर 16 जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये विधिमंडळाच्या गेटवरच बाचाबाची झाली. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडल्यामुळे तो दरवाजा आमदार जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना लागल्याची आरोप जो आहे तो आव्हाड यांच्याकडून करण्यात आला. यावरून देखील मग जितेंद्र आव्हाडांनी त्यांची प्रतिक्रिया देत म्हटलं, तिकडे शिवीगाळ मी केलेली नाहीये, पडळकर यांच्याच बाजूने ही शिवीगाळ झालेली आहे. वाटलं होतं हा विषय एवढाच असेल, पण या सगळ्यानंतर जितेंद्र आव्हाडांना धमकीचे मेसेजेस येऊ लागले. गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू मेला, साहेबांनी तुझ्या अंगावरच गाडी घालायला पाहिजे होती पण घातली नाही, हे असे मेसेज जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच मोबाईलवर अननोन नंबर कडून येतात. पाहायला गेलं तर मेसेजेस भरपूर आले होते, पण काही तर वाचण्यासारखे देखील नाहीये. त्यातल्या त्यात एका धमकीचा स्क्रीनशॉट स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलाय. तो हा स्क्रीनशॉट आहे आणि ते हे मेसेजेस आहेत. दुसरा ट्विट देखील आव्हाडांनी त्यानंतर केला. त्यामध्ये मला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या देणारा हाच तो अमर कोळी आहे, अध्यक्ष काय यावरती कारवाई करणार आहे असं ट्विट करून त्यांनी त्याचा फोटो देखील अपलोड आव्हाडांनी केला त्या व्यक्तीचा. सोबतच संपूर्ण मुद्दा त्यांनी विधान भवनात देखील मांडला. पडळकरांच्या समर्थकांनी मला विधान भवनाच्या गेटवर शिवीगाळ केली. माझी विधानसभा अध्यक्षांना विनंती आहे की या शिवीगाळाला आता संसदीय भाषा म्हणून मान्यता देऊन टाका, असा जो टोला जो आहे तो देखील त्यांनी सभागृहात लावला. मात्र आज माझ्या मोबाईलवर मला मारून टाकण्याची धमकी आलेली आहे, आई बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे, हे सगळं मी सभागृहात असताना घडतंय आणि यावर राज्यातील पोलीस प्रशासन काय कारवाई करतोय किंवा करत नाहीये हे देखील मला बघायचंय, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या. देऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष महोदय, तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून. काय चालू आहे काय? मी आता ट्विट केलंय अध्यक्ष महोदय, एक आई बहिणीवरनं मला शिव्या आल्या आहेत, आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्रात मेसेज आलाय, मारून टाकू. मी उघडपणाने सांगतोय 6 टर्मचा आमदार आहे मी. माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन, मोबाईल नंबर येतो, मी फोटो पण टाकलाय. तर बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का. आम्हाला सांगणार आहेत काय कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा. मला बघायचं आहे विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय. जबाबदारी विधानसभेच्या मालकांची, आणि मालक कोण आहेत? वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष, मी त्यांच्या हाताखाली आहे. माझा जीव वाचवणं, माझ्या प्राणाची रक्षा करणं, माझा सन्मान करणं, माझी प्रतिष्ठा राखणं, या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा. आई बहिणीवरनं शिव्या देता, धमकी देता. अरे ते आहे, धमकीला घाबरणार आहेत का? अरे आयुष्यभर हे सगळं विधान भवनात दुपारी 1 पर्यंत घडत होतं. या सगळ्या म्हणजे आव्हाडांनी जो मुद्दा आहे तो सगळा मांडला त्यांचा, हे सगळं दुपारी 1 पर्यंत घडत होतं. मात्र संध्याकाळी एक अशी घटना घडते ज्यामुळे विधान भवनाच्या लोकशाहीच्या मंदिराला गालबोट लागतं. आव्हाडांनी ती घटना कशी सुरू झाली याचा एक व्हिडिओ ट्विट केलाय.
त्यात त्यांनी कुणी मारले, कुणी मारायला सांगितले हे या व्हिडिओ स्पष्ट होते असं म्हणत एबीपी माझाचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. आता हे आव्हाडांनी व्हिडिओ ट्विट केलाय. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर आणि आव्हाडांच्याच माणसांमध्ये प्रामुख्याने नितीन देशमुख तिकडे दिसत होते. आता हे नितीन देशमुख तेच आहेत ज्यांना 2 माणसांनी मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे पडळकरांच्या माणसांनी 2 माणसांनी त्या देशमुख यांना मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. ते आव्हाडांचे कार्यकर्ते असून तिकडे काही खाणाखुणी जे आहेत त्या झाल्या आणि मग शाब्दिक वाद झाला का हा अजून देखील प्रश्न आहे. मात्र आव्हाडांच्या मते गोपीचंद यांनीच याची खानाहून जी आहे ती सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. पुढे मग काय, हा जोरदार राडा झाला आणि लोकशाहीच्या मंदिरात हाणामारीने एक काळीमा फासण्यात आली. संपूर्ण घटना जी आहे ती काळीमा फासण्यासारखी होती. आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे विधिमंडळाच्या लॉबीच्या काचेच्या बाहेर एक गेट बाहेर आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या कानात काहीतरी सांगताना दिसतात. गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद झाल्यानंतर ऋषिकेश टकले आणि त्यांचे कार्यकर्ते काचेच्या गेटमधून आतमध्ये जातात आणि थेट विधिमंडळाच्या लॉबीत उभ्या असलेल्या नितीन देशमुख याच्यावर हल्ला चढवतात. तेव्हा गोपीचंद पडळकर हे काचेच्या बाहेरून आत काय चाललंय हे बघत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र या सगळ्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मला काही माहित नाही, मी आत्ताच इथे आलो असे हसत सांगून या घटनेपासून काढता पाय घेण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांनी केलाय. या सगळ्या प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर हे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना जाऊन भेटले. त्यानंतर पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली होती. बावनकुळे यांच्या भेटीनंतर ते म्हणाले, विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, याचं अतिशय दुःख मला आहे. सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं पडळकर म्हणाले. इसीलिए मैं महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और सभापति इनके पास मैं दिलगिरी व्यक्त करता हूं. मग याबाबत हळूहळू सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या. घडलेली घटना चुकीची आहे, यावर कारवाई झाली पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. मात्र यात ज्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड सांगतात त्यानुसार विधिमंडळाचे कोळी नावाचे सचिव आहेत त्यांनी आव्हाडांना जाण्यास सांगितलं आणि मी नितीन देशमुखला सोडतो असं देखील त्यांनी सांगितलं. आणि आव्हाडांना विधानसभा अध्यक्षांनी देखील सभागृहाचे कामकाज संपू दे, त्यांना सोडतो असं आश्वासन दिलं होतं. आणि त्यानंतर गोपीचंद यांच्या कार्यकर्त्यांना पण आपण सोडून देऊ असं शब्द देण्यात सगळं आलेलं असं आव्हाडांचं म्हणणं आहे. पण या उलट जितेंद्र आव्हाड यांच्या त्या नितीन देशमुख या कार्यकर्त्याला पोलिसांकडून अटक करण्यात येते. पोलीस जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी त्याला विरोध केला, पोलिसांना विरोध केला. जितेंद्र आव्हाड त्यांचे मोजके कार्यकर्ते घेऊन मध्यरात्री 1 वाजता नितीन देशमुख यांना पोलीस ठाण्यामध्ये निघालेली जी गाडी होती त्या गाडीसमोरच ते ठाण मांडून बसण्याचा आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आमच्या अंगावरती गाडी चढवा पण मी गाडी हलू देणार नाही असा पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. एका क्षणाला तर जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले होते.
तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करून आव्हाड यांना बाहेर खेचून काढलं आणि गाडी पुढे नेली. काय लावलंय? मार खायचं हे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकीचे होते ते पळून गेले. तुमची गाडी हळू देणार नाही मी. व्हिडिओ मध्ये 2 जण दिसतात मारताना, तुम्ही एकाला घेऊन जाताय. 5-5 जण मारतात. 5-5 जण मारून पण तुम्ही त्याला तुमचा इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो, ते चालतं तुम्हाला? पहिले त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा, चव्हाणला. तंबाखू खायला देता गुन्हेगारांना. तुमचा सचिव मला सांगतो सोडतो मी. 2 मिनिटं 90 त्याने मार खाल्लाय, त्याला मारतानाचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याला घेऊन चालला. त्यांची 5 लोक मारायला. तुम्हाला मारताना 5 लोक दिसत आहेत, एकाला घेऊन जाता. आले बोला तुमच्या भुजबळ साहेबांना खाली. येडेबिडे समजतं काय आम्हाला? जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत असताना काही गंभीर आरोप देखील केले. ते आरोप काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो. पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्या ज्यात एका कार्यकर्त्याला अटक केली आहे त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. चव्हाण नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या त्या कार्यकर्त्याला वडापाव आणून दिला, तसेच त्याला तंबाखू मळून दिला. पोलीस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात, हे चालतं का? या इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करा अशी मागणी आव्हाड यांनी त्यावेळेला केली. म्हणजे हे सगळं पोलिसांची ती गाडी आहे त्या गाडीच्या समोरच, म्हणजे आतमध्ये कार्यकर्ता असताना समोरच आव्हाडांनी हे सगळे गंभीर आरोप जे आहेत ते बसून त्या गाडीच्या समोर बसून केले. याशिवाय जर आव्हाडांच्या कार्यकर्त्याला म्हणजेच नितीन देशमुखला सोडणार होते असं म्हटलं गेलेलं, असे आश्वासन दिलेलं, मग जितेंद्र आव्हाड आणि विधानसभा अध्यक्ष एकत्र बाहेर पडत असताना आव्हाडांना फोन येतो की पोलीस नितीन देशमुखला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन चालेल. मग आम्ही काय वेडे आहोत का? हे सगळं असं आमच्या सोबत घडतंय, मग आम्ही काय वेडे आहोत का असा प्रश्न देखील मग आव्हाड यांनी विचारला. की अध्यक्ष खोटं का बोलतात? अध्यक्ष खोटं का बोलतात? मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या, सोडून देऊ आपण. आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत आहेत, काय अटकेत आहेत. आता आज आमचा प्रश्न आहे, कुठे गेले 5 जण मारत होते, कुठे गेले ते 5 जण? हां अध्यक्ष, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून? सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून. अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून. हे असं दुहेरी का चाल खेळायची? सध्या पोलिसांनी विधान भवनातील राड्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला ताब्यात घेतलं असून आव्हाडांनी मात्र पोलिसांशी हुज्जत घालताना मार खायचा याने, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याने मार खायचा आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यालाच घेऊन जाणार. 5 जण एकत्र येऊन एकाला पकडतात आणि बाकीचे पळून जातात. मात्र नितीन देशमुखला मारायला गोपीचंद पडळकरांचे 5 कार्यकर्ते असताना फक्त एकालाच पकडलं जातं असा प्रश्न उपस्थित केला. आणि आता गोपीचंदच्या कार्यकर्त्याला तंबाखू मळून देणारे इन्स्पेक्टर चव्हाण कुठे गेले असा सवाल देखील आव्हाडांनी उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी देखील संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली असून विधान भवनात ही अशी गुंड कशी शिरतात, यांना पास शिवाय एंट्री कशी मिळते हा प्रश्न देखील उपस्थित केलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी यांना जर पास मिळाला तरी मग ज्यांनी पास दिलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य केलंय. म्हणजे विधान भवनात शिरण्यासाठी देखील एक पास असतो, तो भवनाकडून जारी करण्यात येतो. जर यांना कोणी तो पास दिलाय तर त्या पास देणाऱ्यावरती पण कारवाई झाली पाहिजे असे ठाकरेंचं म्हणणं आहे. विधिमंडळात अशी गावगुंडांसारखी माणसं हैदोस घालत असतील तर नक्कीच ही बाब संतापजनक आहे. यामधून विधिमंडळाच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. पुढे आज 18 जुलैला यावर विधान भवनामध्ये काय कारवाई होणार किंवा यावरती काय विरोधक कशी भूमिका घेऊन असणार आहे, सत्ताधारी कशी भूमिका घेऊन असणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. दरम्यान याचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.